श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आपण बघणार आहोत संपूर्ण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1 ते 21. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृश तत्वमस्या दिलक्षम एकनित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूत भवातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तान रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कथा टोपीच माला दंड कमंडलुधर कटियांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावत धारक पाही मामा. जय 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 क्षीरसागर विलासा मायाचक्र चालक अविनाश शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याचे कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यात येत हाता ती ब्रह्मसुता नमियली. जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कारणछेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तेसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय नमियेला. धर्मसंस्थापना कारणी उगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमा जने गाव याचे योजिले करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची एसी एकूणी स्तुती संतोषरे स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नभो साधुवृंद ज्यांचे नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हे डोलविती मान तयांचे चरण नमियले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक ग्रंथारंभी तयानमित. वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करुण मना जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सदर बेसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरले समुद्रचा त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पण नमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभ अर्पण नमस्तु. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. कामुने धरुनी जे भजते होय त्यांची मनोरथ पोती त्यांचे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझारे रचप्पा मोदी याची घरी बेसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरणी दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनाचे. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एकेहारे दोघांची बेसवणी दोहोवरी तिसरीवरी बेसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयंदाचे वाटले चोच. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हस्यमुख करून उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनांतून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगर देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिलं. घेतले कालींचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडवण हरिद्वारापती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तेथे समग्र 80 हजार नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहजगती पातवलो गोदाटकाप्रती जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले. केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरवून हैदराबादे
स्वामीसी पातुल येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वइच्छेने केवळ मग पाहिले माहुळ देश हिंडोने सगळं सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तिथून या झाले. तैपासून या नगरांत आनंदे आहोन अंतत ऐसे आमचे सकल वृत्त असो मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजे येते. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवणे कर दर्शन देती तयांचे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामीचरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तो शुभमस्तु. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगते स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांसी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविते काही वर्षे करुणे वसते मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तविकरिता अप्पा टोळ झाले भक्त तेथेची साखरले वृत्त अल्पमती केविवर्ण सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोने स्वामी चालले उठवणे बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले येती राजे स्वइच्छेने. तेथे एक अविध होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चित आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्ती स्तव पाही. स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते. तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला बहुसाळा. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे कादेवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीचे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नुपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरांत यती विख्यात पातळी वार्ता येसे कोणी राव बोलला काय माने. गावात येते येऊन फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया येतेवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी एसी वार्ता ऐकरिकानी. हे सत्य तरी येऊन आताच दिती दर्शना राव मुखातून वाण निघाली तोची अति मोती पुढे ठेले सकल सभा चकित झाली मती गुंगले रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणे गेली दुरी चरणी भक्ती जडले ते सकळ सभा आनंदली समस्त पाऊले वंदिली षोडपचारी पूजिले स्वामी मूर्ती रूपराय. इति श्री स्वामीचरित्र सारामृत ज्ञानप्रकृत कथा संबंध प्रेमभक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ इति हाता. स्वामी चरित्र गाथा एकता पुनरावृत्ती चुकेल. कथाध्यायाचे अंती अक्कलकोटे आले येते. नृपराया दर्शन देते स्वइच्छेने राहते तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयांचे सुकृत पर्व नित्य सेवा घडे त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता तेही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येते कामना चित्ती धरून कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येथे दूरदेशाहून शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यांत फसले. ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिते तेथे येते राजपूर्वी दृढचरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करीताते. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणते जनांचे ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगे साधू लक्षणे याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयाने निंदिले समर्थानी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवलेक. एका भक्ताची या घरी पातले समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बेसविल्या भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपले जेथे चमत्कार म्हणती करू आता. दर्शन इच्छोजन संख्यात पातळे तेथे क्षणार्धांत समाज दाटला बहुत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणाचे मंगलनामे गरजती वाचे. हेतुपूर्वावे मनीचे म्हणून या विनमिते. कोणी द्रव्य पुढे ठेवते कोणी फळे समर्पिते नाना वस्तू अर्पण करते नाही मिती तयांते. कोणी नवसाते करते कोणी आणून देते कोणी काही संकल्प करते. चरण पूजिते आनंदे संन्यासी कौतुक पाहते मना माझे आश्चर्य करते. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ सन्याच्या पुढे लोटती. मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवे करी. सन्याच्या पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अनुदकासे. सूर्य जाता असता जळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासे. रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना दंडावया कुत्सित जाना. अवतरले येतेवर्य. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमभक्त चतुर्थो अध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पण श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5
श्री गणेशाय नमः. बहु कानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदैतो. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे. धाव किती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाना आणि सरदार मान करी त्याचे थोर थोर. बेसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणले स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनामध्ये बहुत कार्य जाणूनी कठीण. कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परी आपली जरी इच्छा ऐसे स्वामी ते आणावे वट पोरीसे. तरी मी आणीन तयासे निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तेसी सबाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणे त्या परी तात्यासी सन्मानी गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहून संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामी दिव्य मोती आनंदित झाले चित्ते. तेथील जणांची पाहुणे भक्ती धन्य म्हणते तयांते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करते स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मनसे. या नगरातून स्वामीसी केसे निवा आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होई सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिली बहुसाल दाने. याचक धनी तृप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिते. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ईशियाने काही न झाले. केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयांचे. मग लढवली एक युक्ती. एकांती गाठुनी जोडपाप्रती त्याज लागे विनंती करते. बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थ असे घेऊन याला बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेचे इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा जोडपासी लागले आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. जोडपाने कर जोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कोणी वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर. राव मल्ला नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामीचेत सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात. अक्षरे पंडित लिहिवित तेसे हे स्वामी चैत्रामृत. स्वामी समर्थ बदविती. मागील अध्यायाचे अंते चौपा विणवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवती बडोद्याचे चलावे. भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलते हसुनी. मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरांत आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या म्हणे चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धेसी. परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न केसे होतील. मग तात्याने काय केले. सप्ताहाचे ब्राह्मण बेसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयाचे स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्याग्रचित्त. काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजेयासी. आणि सकळ जनांचे तोंड केसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळून येतेसी. असे कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी मेण्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडप गावांचा मार्ग धरला. अर्धमार्गी मीना आला. अंतसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मीन्यातून उतरले. मागोती अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्याने. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होई. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांचे विचारते कोण जाता स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हवा. आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटे घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडे आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणे यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आले यशवंताचे सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्याचे सोडून साहेबा विष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदाभक्त परिसोत. षष्ठोध्याय गोडा. इति श्री स्वामीचरित सारामृते षष्ठो अध्याय समाप्त. शुभम भवतु.
अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा, अक्कलकोटे मालोजी नृपते, सुमतजन्य जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करते, जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी, श्रवण करते दिवसनिशी, हिरळी कराधिक शास्त्रांचे वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरे करुणी लोका उपदेश येते. त्यांचे आणावे अक्कलकोटे, हेतू उपजला नुपापोटे, बहुत करुणे खटपटी बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी नृपदी बहु सुखावी, ख्याती वाढरी लोकांत स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येते, श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी. पाहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीते भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निधार, ऐसे कोणी सत्वर. यती राज हसरे, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करते. पाहुणे येशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय मय. हात वेडा संन्यासी, भुरळ पडले लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हसोत्तरी. तुम्ही व्यर्थ फसला हो, पाहुणे तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेन. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला मने, स्वामीसी तुच्छ मानिते. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीते शयन, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरील रुचिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यांतून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांसी. त्यांनी धनुनी बुवांसी सावध केले त्यावेळी, मग स्वप्नीचा वृत्तांत तयांसी सांगती समजत. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडते. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुस्ता मागील प्रश्नांचे खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती येतेश्वर, ब्रह्मपद तथाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्न देखून रुचिकांसी, काय म्हणून भयलासे. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी केसे. ब्रह्मपद तथाकार होणे हे नभे सोपे बोलणे, यासी लागते कष्ट करणे. फुकट हाताने यायचे. बुवांप्रती पडली खुणा, धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुणी भरले नयन, कंठसाला सद्गदित, तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमो अध्याय गोडा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंत विषा अनंता, राजे निजाम सरकार, त्यांची पदरे दप्तरदार, राजे राय बहादूर, शंकरराव नामक, 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती. सकल सुखी अनुकूल असते, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैनन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकून, गोडन लागे अन्नपाणी. नावडे भोगविलास, सुख भोग कैचा त्यास. निद्रा नाहीचे रात्रंदिवस, चिंता नले पोळले, केली कितीके अनुष्ठाने, तेसीचे ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन्यसे. कोणा लागे जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांचा स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा. तेथे करावी स्वामी सेवा, यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरे. तरी ते तेथेचे राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारे कामधंदा करिता घरी, स्वामी चैत्र परस्परी प्रेम भावे सांगते. कित्येक प्रातस्नाने करून, पूजा द्रव्य घेऊन, अर्पावया समतचरणी, जाती अति त्वरेने. इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमभक्त. अष्टमोध्याय गोडा. श्री स्वामी चरणार विंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चैत्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाचा जप ध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी जिते. बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरांत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येते धावणी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येते पे. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो येशा नगरांत शंकरराव प्रवेशता, आनंदमय झाले चित्त.
चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक ते आता सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावे म्हणून विनंती करायला स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद रेतेचे मनात म्हणे मी इतके करीन 2,000 रुपये द्याल की. ते म्हणते बाईसी इतके कार्य जरी करेसे तरी 10,000 रुपयांचे देईन सत्यवचन आहे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तेसे करीती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती कार्य आपले करीन. बाई स्वामीचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मी या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. इसे एकता वरदानी समर्थ तिथून उठले. यमन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजली छाटी टाकून. सेवे करी शंकररावांसी म्हणती लीला करून येशी. चुकविले तुमच्या मनासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे त्या दिवशी खाणा दिला फकीरांसी आणि शेकणूर दर्ग्याचे एक कपणी चढवली. मग काही दिवस लोटता स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावे. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पडे आपणाची प्रकृतीचे आराम पडला. राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदीसी दर्शन आले. अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000 ऐसा कैला निर्धार. त्यांचे काय करावे. महाराजा आज्ञापिते गावाबाहेर आहे मारुती. तेथे तुझे गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत आते. सर्वानुमते तेथेची मठ बांधायला चुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत ज्ञानप्रकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त. 9 अध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करून विचारा आरंभिले स्वामीचरित्र. ते शिवटासी निनार स्वामी समर्थ असते पे. हवेरी नामक ग्रामे यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकारी सरापी करते. जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले. संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची. जरी संसार वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटल. पंचपक्वानी सुवर्ण ताटे भरुणे आपणा पुढे येते. पाहून या स्वप्ने येशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढ तर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी असे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले. मोरगुड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मोरगुडी मला दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत. ईश्वर भक्त तेसाचे. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ते. मग शिव आराधना करीती कामना चित्त धरून 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. एकोणी अवरासी आनंदले मानसे. वार्ता सांगता कांतेसी तेही चिंती तोषले. 9 मास बद्धा पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शिशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निगुंठ विशिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊन तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. एशा लीला अपार दाखविते चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षिताने. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बेसले. भोजनी तूप गेले सर्वनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट. तयांचे लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करते सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझे पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दादा त्यांची लागेना. तयाने हे कोणी मुरगुडी आले धावून. म्हणते दीक्षितांसी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्पूर करणे झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलते. आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर. जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेवून निर्धार. निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते. आम्ही त्याते जाणवतो. यज्ञ समारंभाचे अवसरे आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मोरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून. तेथे एकेला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जनता यती रूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत ज्ञानप्रकृत कथा संबंध सदा परिसोतो प्रेमळ भक्त. 10 अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पण नमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु.
अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदी. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य संप्राप्त करीताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासे सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊन बेसावे हो अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तेसे करावे. मानवला तयासे विचार निघाले तिथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पाहुले प्रेम भाव वंदिले. प्रातकाळी उठवणे संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटपोनी मागोती येते कामत. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजन तरे संगमावरी परतून येते ते. मध्याने स्नान करुनी पुन्हा बेसते जप ध्याने. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी या संध्यावदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामा माझी येते ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडणी गृहसूतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अधपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नव्हेची. अय्याराम सेवेकरी राहते होते गंगापुरी. त्यांनी देखून यायचे परी बाळप्पासी बोलत. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सन्ने. जे जे पडेल तुम्हाच कमी ते ते आम्ही पूर्वजी. बाळप्पासी मानविले. 2 दिवस तेसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसे. जाणे सोडले त्याचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी. जोडी उदकी बुडवावी आणून या बाहेरी. बेसवणी तेथे शेळीवरी मग खाव्या भागरी. एसा निम चालाविला एसे लोटले काही दिवस. सर्व शरीरे झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागले. ही ना आपले प्राक्तन भोग भोगवे दारुण. पहावे सद्गुरु चरण एसे पुण्य नसेचे. 1 मास होता निश्चिते. स्वप्ने 3 येती मूर्ते. येऊन या दर्शन देते. बाळप्पा चिते सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावे. परतले स्नान करोनी सत्वर आले. त्यास्थानी वस्त्र उचलता खालोनी रुचिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझे परत आले गेले भिक्षा कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळप्पा तुळशीले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी झाले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरी दिनी. बाळप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीत तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींची महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संबंध श्रोते सदा परिसोत. एकादशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भुभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत. त्याची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले. अक्कलकोटी पुणे नगर पाहुणे दृष्टी. आनंद पोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी झाली श्रींजवळ. दर्शन इच्छा उत्कट चित्ते. खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करते. स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुवासी वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणांचे सोडले मिठे. ब्रह्मानंदन माये पोटे. स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठवून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून. बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले. त्यासवी एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करून तयार. म्हणते जाऊ दर्शन. म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतील लोक मंदिरात. राजांनी वाचून तेथे प्रवेश कोणाचा नव्हे. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मा ते आश्रवण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्याने येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणे. जावे भिक्षा कारणे. मागून या मधुकरी. मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन. मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी येशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी. बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणे संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरून चित्ते सेवा करीते आनंदे. एसे लोटता काही दिवस. बाळप्पाची या शरीरास
व्याधी चढली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोगभोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण विष तिदले कानोल्यातून. पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उतरे. सद्गुरू सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करूने मग यावे परतोने. स्वामी सेवा कारणे हे पाहुणे एके दिवशी. बाई विनवी समर्थांसी आपण सांगून बाळापासी शंकर पूजन वर्जावे. तेशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हिची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतून उचलून पाहता वाचून. न करावीची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी. काय बोलती बाळप्पासी दारा पुत्र सोडून देशे. आपण इथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. एसी बोल ऐकून बाळप्पा मने खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल एसीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी. विचारिले समर्थांसी कुलदेवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. एसे कोणी समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासे समर्थांना देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणून अवश्य म्हणून त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयांतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचलली सत्वरीत. येथे राहुणी चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. केसादूर तया प्रती करी दिली अति दयाळ. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत. 12 अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पण नमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तेसे हे स्वामीचरित्र अध्याय वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहते परी झाले व्यर्थाचे. स्वयंपाक अधिक करावयासे लज्जा वाटत असे ते असे. तयांते एके समयासे काय बोलते समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाणे निरंतरू. एसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या म्हणजे वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकऱ्याचा नित्य त्रास द्यावा व्यर्थाचे. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता याचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीचे समय असे. लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठवले. तेपासून बाळप्पासी त्रास देत हरदेशी गाराने सांगता समर्थांसी. बाई ते शब्द ताडिते. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांचे अर्पिले होते चंद्रहाराचे. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईशी बोलत. चंद्रहार द्यावा काही. सुंदराबाई बोलली तो आहे चोळपाजवळ. येसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाला जमादार चोळपाजवळ येसत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागते. चोळपा बोले तयासी. हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवितो तयासी. तुम्ही मागून घ्यावा की. एसे कोणी उत्तर गंगूलाला जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळपाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. एसे कोणी बोलणे जमादार कुसे चोळपा काने. जबाब दिला चोळपाने. बाळप्पा देती तरी घेईचे. एसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमानात सर्व सांग. चोळपाची एकूण कृती राग आला राणीपरती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळपाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावी राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करून या जोडी समर्थे करी घेतली. अल्लक शब्द उच्चारीला म्हणते भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे. काय असे म्हणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीते आणून. न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली. जोळी चोळपाते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळपा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळपासी दूर केले. बाईसी बरे वाटले. एसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीता ते. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरे रागवणे दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते कोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोने. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथोने. याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनाचं येतं त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निज म्हणे आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले.
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरेती कोणासी मानी नाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती परिराणीची प्रीती बाईवरी बहु होते या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटे त्या अवसरी माधवराव बर्वे कारभार तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परिराणीस भिवून तेसेने केले तयाने समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले तयांशी बोलती समर्थ केसा करिता कारभार येसे कोणी उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत येसा झाला बाईच्या स्वामीजी या सेविकर सरकार अंतुनी तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणते देऊ तुम्हासी पगार सरकार अंतुनी बाळप्पा बोलले तयांसी द्रव्यशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मासी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करविले श्रेणी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पाने चाकरी एक तपस सरासरी केली उत्तम प्रकारे समता ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तेसे सद्गुरुचरणी आसक्ती त्यांनी येत मोक्ष हाती अन्य साधाने व्यर्थची उगीच करते दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करते सद्भावी जे नमस्कारे त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भक्त परिसोत त्रयोदश अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदश अध्याय श्री स्वामी चरणार्पण नमस्तु शुभम भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणा घना जय जयाजी अघशमना जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणे प्रातकर्मे आटोपणी मग बेसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडोपचारे पूजन करावे सद्भावी करून धूप दीपार्थी अर्पून नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड देशा वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालय भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासे तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझे पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तुझी हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समता निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदी मध्यग्न कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वई मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख ही निश्चित शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समता कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावीची आपल्या कृपा समुद्र या मीना आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्सोन इहलोकी सोखे देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पहिलं तीर तो नाम त्यांनी साचार प्राप्त होऊ मजला ते आशा मनीषा तृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बदवत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपे शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निर्सो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणे समर्थ असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे येशी प्रार्थना करिता आनंद होई समर्था संतोष होणे तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ येसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा अहोरात्र तेने सवार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील केसे करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा ऐकवत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु
अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात दैती हाता पाप ताप दैन्य वाता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभवून जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेडे ग्रामांत राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयाची शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती सदा अरण्यात अवस्थे एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते एसे ज्यांच्या वाटे चित्ते ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयांते त्यावेळी मंगळ वेड्यांत बसप्पा दिले राहत दारिद्र्य पिढला बहुत दीनस्थिती तयांची तो एके दिनी फिरत फिरत सहज मना माझे जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येते राजा कंटकशया करून तेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभाव दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्थविता झाला बहुत प्रकारे पाहून या निर्मळ भक्ती अंतरी संतोषली येते वरद हस्त ठेवीती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधी आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्याचे म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादांना भीत नसेच आडकोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तमत आटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे दोन प्रहर होता रजनी समत उठून चालले पुढे जाता समत बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडत परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थ केले नवल्या प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापीला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरे आला अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडे वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनी ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदेल ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी कुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळे तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत वासत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीचे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत रात्रंदिन श्री स्वामी समत मंत्र जपे अत्यातरे इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पुण्यतशो अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येथे रूपे श्री दत्त बोहरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामी सोत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होत नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांचे ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांचे एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती एकलिकाने तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणते काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमूच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी आता संशय असेना तुम्ही व्हावा या कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होणे मी मालक लिहून देतो पेढेवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावा या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समत सांप्रत काळी वास करिता त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जाता समर्थांचे दर्शन घेता पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ तयांचे शिवराम मारुती येसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि एक मंत्र दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ सदी दिले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा त्याच्या आनंदात पारावर नसेचे
दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसा. श्लोक आकाशात पतिततोय यथा गच्चित सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्चित. संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून, त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समत बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जाव्या. आज्ञा मिळता तयांसी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामीचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सकाळ दिदल्या नाही गुणा ते हरिभाऊ केदमी. समर्थ सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासे आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाती कपणी झोळी समर्थ तयासी दिले. ती घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देते हरिभाऊची करी. म्हणती जाऊन सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवे आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा 1980 आनंद झाला मनसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले. तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लोटविता. तारा नमी त्याची कांता ती करी बहुत कांत. घेत उर बडवूनी विनविते जोडून कर. अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिय. येशी तियेचे उत्तर एकूण स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावे. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटीपुऱ्यांत त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावे मठा माझे राहिले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत. 16 अध्याय गोड हा शिरस्तो शुभ भवतो. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्रांचे कीर्तन त्याहुनी व्यवसायाने स्वामी सुत निनाते. स्वामी सुताची जन्य काकूबाई नामे करून तिने वृत्त ऐकून दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्ट सांगोनी. याची पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणे केले याची सोय पाहिजे. पहिले पंचाक्षरी आणून त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलते. ऐसा विचार करून पोटे दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी. मुळापासून सर्व हे एकूण या देव मामलेदार हसून येते उत्तर त्यासी पिशाचे लागले थोर. माझेने दोरण ओहेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणे. मग ते स्वामी सुताचे जन्य अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तवे करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कमाटीपुऱ्यांत तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्याची कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परिता यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीस. कोणी एके समयास नगर करणाना जोशी. सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ते. प्रेमानंदे चरण वंदिते स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लावी येले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवाने स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्याय श्रीचरणी अक्कलकोटी पातारी. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदले. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांचे. पाहून या स्वभक्ताचे परमानंद जाहाला. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करिता स्वामी सुत आनंदे. चेली खेडे रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यांची समत करीते आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्यांप्रती मनातली कोण सांगते. एकूणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवी उत्कारण. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ करून रसे भरले पूर्ण एकीले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधून ते मंदिरी प्रार्थनीय आणावे. पाहून या समतांचे उल्हास सुताचे मानसे. धावून या वेगेसे मिठी चन्नी खातले. निज सुता ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणे. कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठवले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती करे स्वामी सुतावरी होते. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करते
करते वचन. पायी खडाबा घालून प्रेमरंगे नाचते. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करिता पायी खडाबा घालून एकांत समय साधून समर्थ सांगते तया कानी आम्ही जातो निज धामे वारसा पुढे चाल बाबा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासे स्वामी वन केसे जीवन वारंवार विनवी स्वामीचे ऐसे न करावं काही मी अजाणले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी वास करून इच्छे चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून तोरिता नगराबाहेर येता मार्ग धरिता मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोरी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करे दिवस राहता चैनचे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जन्य राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनविते समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी माझे सन्निधा आणावे. परी सुत त्या सांगते आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगते समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित. कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून येतात ठेवली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवाना केले. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळते. अक्कलकोटी त्या देणी समर्थ करते विचित्र करणे. बेसले स्नान करून परी गंध न लाविते. भुजनाते न उठते. धन्यवरे अंग टाकते. कोणासंगे न बोलते. रुदन करते क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार. शोध झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर. तिथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण कोणी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी रवलाही. परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय केसे समर्थ बोले तेसी. उल्लंघिले आमच्या आज्ञेचे. संधी सापडले काळासी ओढवणी बळीचे मंगनेला. धने धने स्वामी कुमारला उतरला बहुदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत. सप्तदशोध्याय गोडा. श्री भगवचरणार्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरीस ती सम्राट परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी अधिकारी नेमू गादीचे. चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणते वेळोवेळी. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडते. आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लागोने. लपूने ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमान. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयांसी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घालयासी. आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग गोठे राहील. केजगाव मुगदा येतं तिथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करावयास. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीर असमाधान. त्याची काळजी घेईल कोण. सत्य सांगा मज लागे. समर्थ उतये कोणी. म्हणते द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुण्याच्या बाईसी बोलले. त्यात आमचे काय गेले. आम्हासे दिसले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगते दादासी पाठविले की जे प्रते. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यास सांगते त्यासी मुंबईस पाठविते. ब्रह्मचार्यांची आज्ञा करते यासी स्थापा गादीवरी. दादासी करून गोसावी. मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताजी यास द्यावे. कपनी जोळे निशार ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता नकार म्हणायची सर्वथा. न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्याने पहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ यशा समयासी आज्ञा केली. भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चले आणून सत्वर धरा म्हणते त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीत आते तेसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरते झाली त्याच्या चित्ता. हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेला यांते. धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती.
काकूबाई दचकली चित्ती म्हणे समते दादा प्रति वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समता आपण हे काय करता दादाची या शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समत बोले तेसी जे बरे वाटेल आम्हासी त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नकोस. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवण टाकीला आपण मारून इतकेचे पुरे झाले. एकूण येशा वचनाला समतांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खेड्या म्हणजे सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनथ नाना अपशब्द बोलत बाळपिटीत स्वहस्ते परी समते त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनवले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समत पाठविते भिक्षेचे. ते पाहुणे काकूबाईचे दुःख झाले अपार. समतांचे हसू आले अधिकचे कौतुक मांडले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसया तुझी माता तिज पाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जन्ने जवळी पातला. ऐसेबाईने पाहुणे क्रोधाविष्टांत करणे म्हणे तुझे हे करणे लोकापवदा कारण एकोणी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलते. एहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे एकोणी वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरे. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालवावी. येथे श्री स्वामीचे सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय गोड हा श्रीरस्तो शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवणा तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यादरी श्रवण करिता सर्वात पाविजे निश्चय. प्रसिद्ध आनंदी क्षेत्रे नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिले. कृष्ण तटाके क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समजता. नाना युग अभ्यासी बहुत महासाधू देखील करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवणं शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परे गेले व्यर्थचे एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शन इच्छा धरून पोटे आले नरसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणी तयाला. आज्ञाचक्र भेदांताला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या श्लोक एकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मारंदी प्राणवायू. आश्चर्यकर्ती सकळ जण असो झाली या काही वेळ. समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेविले झडकरे. सद्गदित झाले अंतरी हर्ष पोटीन समाव. उठवून या करीती स्तुती धन्य धन्य ही यती होते. केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येते. तेथेची वास्तव्य करीता सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केले दूर दूर कीर्ती गेले. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वतीचे समर्थ बोलले त्या समयांची. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळवणी. तेसी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी जणी. मग सहजची सुरभवनी अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला म्हणे. नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील. परिअंतरीची खून यती तत्काळ जाणून पाहू लागले. अधोवदना शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव भोसीकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञान समाचार. समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शन नाते पाताला. स्वकार्य चिंतोने अंतरी खडग विदले श्रींच्या घरी म्हणे मजवरी कृपा जरी. तरी खडग आती देतील जाऊनी वेसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह माणसे. लगबगे उठली स्वारी सत्वर आले बाहेरी. तरवाडाचे झाडावरी तलवार दिले टाकून. कार्य आपण योजिले ते शेवटानं जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तेसेचे आला परत स्वस्थानाचा. झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्यांची यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थचे. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात. राजा श्रीत सरदार माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषेधिनी करीता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. मधुत दिसती दृष्टीसे मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्री चरण धरले झडकरे. उभा राहिला काळ दुरी नवल परी जहाले. दीनवदन होऊन दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. हे ते पाहुणी श्री समर्थ कृतांत असे काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे तो तरीत स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धन्य पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर वर्णिताते. पहिला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. एशा लीला असंख्य वर्ण जाता वाढेल गंत. हे स्वामीचरित्र सारामृत चरित्र सार मात्र. येथे इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमभक्त. 19 अध्याय गोडा हा श्रीरस्तो शुभम भवतु. अध्याय 20.
श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतीवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुवराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एकदर्शनासी समर्थांच्या पात्र. करून या श्रेंची स्तुती माता ठेविला चरणामध्ये. तेव्हा समर्थ त्या ते वरती हास्य वदन करुणी, फकीरा ते देई खाना, त्याने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना यथेचे भोजन द्यायचे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलाविले 5 जण. जेव खातले तयांते, फकीर तृप्त होऊनी जाते, उच्चिष्ट उरले पात्रावते. तेव्हा समर्थ आज्ञापिते, गृहस्थाते सत्वर, शेष अन्न करी ग्रहण, तुझे मनरथ होईल पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा. मने यवन याती अपवित्र, त्यांचे केसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पाविन कष्ट, कळता स्वजना गोष्ट हे. आला मने ऐसा विचार, तो समर्थ हास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक, कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊनही स्वामी सम्मुख स्वस्थ उभा राहिला, दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून. ब्रह्मिष्ट फिरे रात्रंदिन, द्रव्य मिळावया साधन, त्याजवळी नसे परी. त्यासे देखून समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घेतवरित, तो निशंक मनात पत्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ, तू मुंबापुरी जाईत वरित, सफल होतील मनोरथ, द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला, तत्काळ मुंबईसा आला. उगाच भटको लागला, द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायाचे. येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाहे गृहस्थ पडला दृष्टीसे. तिने बोलाविले त्याला, आसनावरी बैसाविला. 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ म्हणे आनंदाला, बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला, शुद्धीभरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य, गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. येथे श्री स्वामीचे ते सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोड हा श्रीरस्तो शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मूक निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कसा अध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनाकारणे. संभवा अवतारा आता, एसे मना माझे येता, जड देह त्यागुणी तत्वता, केले स्वस्थानी येते राजा. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र, पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून, ब्रह्मरंधा छेदून, आत्मज्योत निघाले पूर्ण. हृदयामधून ते दबा, जवळ होते सेवे करी. त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करते नाना परी, तो वनिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त, दुःखे करुणी आक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेले समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लिहिला, जन सन्मार्ग दावेला, उद्धरले जडमुंडाला, तो महिमा कोण वर्णे. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पाल शेतकराम मासारे, जन्म माझा झाला असे. तेथेची बालपणे गेले, आता कोपरलीसे येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालय संप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकरशेठ, त्यांचे स्नेह झाला निकट, आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावाते पूजन करते, दिवसा उपजले चित्ते. स्वामी चैत्र श्रवणाची, ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चैत्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्याय मंगलाचरण, कार्यसिद्धार्थ, देवतास्तवन, आधार स्वामी चैत्र असं कोण. हेची कथन केलेसे श्री गुरु कर्दळीवनातून आले. स्वामी रूपे प्रगटले, भूरी प्रख्यात झाले. हे कथन 2य अध्याय. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तिथीचा महिमा वर्णिला. 3य अध्याय निश्चय, स्वामींचा करावया छळ. आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल. 4थ्या माझे वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कारभाऱ्यांसी. 5व्यात ते कथा, यशवंतराव सरदार, त्याची दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे, ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्म संबंधीग्रस्त, त्याची केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा, खर्चवून द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले 10माध्यायांत. ते एकता पुनित श्रोते होते सत्तेचे. 11वा आणि 12वा तेसाचे अध्याय. 13वा बाळाप्पाचा इतिहास बरोबर, त्या माझी निरूपिला. भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय. पूर्ण सत्तारक भाविका, पसापतेले सदभक्त, तो केसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिले. हरिभाऊ मराठे गृहस्थ, केसे झाले स्वामी भक्त. 16-17 यांत निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू, त्याची लागला भजन छंद, जो दादा बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै, एक गृहस्थ निर्धान, त्याचे आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन, कवी वृत्त निवेदिले. पूर्ण केले स्वामी चैत्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार मध्ये त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझे पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयंता. ग्रंथ समाप्त केलासे. स्वामीने दिला हा वर, जो भावी वाचिले हे चरित्र, त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय.
त्याची वाढो उन्मलकेती मुखो वसे सरस्वती भवसागर तरुणीयंती मोक्षपदा मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमानतो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जेही प्रसिद्धीस आणिला त्यांची रक्षावे दयाळा कृपा घना समता स्वामी चैत्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवे आपल्या कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोदित त्याचा प्रतिपाल करावा बाळा आपले इति श्री स्वामी चैत्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चैत्र सारामृत संपूर्ण।